सांगू का मी कोणला घेऊन गेला होता तू? हा सांगू जरा, येतो का समोर? विषय असा आहे, पत्रकार बांधव मी शिकलेला माणूस आहे, मर्यादा येतात सगळ्या गोष्टी उघड करते ती नाही. तू जेव्हा एक हा बोट दुसऱ्याकडे करशील, 4 बोट तुझ्याकडे, तर एवढं ध्यानात ठेव. आणि तू पुरा चोरटे, पायाच्या नकापासून केसापर्यंत तू चोरटा गडी. तू आम्हाला अकल शिकवू नको. आम्ही जबाबदारीने वागत होतो. इलेक्शन सुरू झालं होतं तरी आम्ही तुझ्यावरती पुढे नाही बोललो. आम्ही विकासावर बोलत होतो. आम्ही सांगत होतो की हा विकास व्हायला पाहिजे, हा झाला नाही. तू काय केलं? तू त्याच्यावरती बोलला का मी हे करणार आहे? आम्हाला केवाडी ते मानकेश्वर पूल करणार. तुला अकलचा भाग आहे का? त्याचा DPR केला का तू कधी? त्याला किती पैसे लागते बघितले का? बरं तो केंद्र शासन करणार, तू कधी पत्र्यावर केला का? खासदारांना जाऊन भेटला, केंद्रीय मंत्र्यांना भेटला? अरे एका गावचा सरपंच काय मंत्री आणू शकतो मंत्री, आणि तुला साधा मंत्र्याला जाऊन भेट देत नाही. हा फक्त बदल्या करायला जातो लोकांच्या, आणि मंत्री आला हा लांब लांब पळतो. कारण प्रत्येकाला याने फसवलेले, प्रत्येकाला यांना डोक्यावर टाकलंय. त्याच्यामुळे जनतेला फसवलं ना बाळा तू. तुला आता लोक डोक्यावरती टाकणार. तू पैसे देऊन तुला वाटल की लोक आता पैसे घेतील. हा म्हणायचा पूर्वी मटण कोणचं खा, बटन आमचा दाबा. आता लोक मटण खाणार, तो पैसे घेणार, तो डबल घेणार, तुझ्या साड्या घेणार, मात्र बटन तुला दाबणार नाही. तुम्हाला मागचा किस्सा सांगतो. जेव्हा दांगट साहेबांनी वल्लभ शेठ बेनकेंच्यात लढत झाली, हा म्हणला मार लागला गुडघ्याला आणि पट्ट्या बांधल्या डोक्याला म्हणला. म्हणजे याचा जन्मच खोट्यातून झालेला. एक नंबर खोटा गडी हा. खरं कधी काय बोलत? हा जर खरं बोलला ना, खरं बोलल्याला एक वाक्य याचं दाखवा आणि 1 लाख रुपये मायाकडून घेऊन जा. म्हणजे इतका मूर्ख माणूस खरं तर जनतेने सांभाळलाय. ती काही संबंध नाही या निवडणुकीचा आणि बाकीच्यांचा. कोणावर बी चर्चा करते, कोणावर बी तोंड टाकते. अरे तू बघ जरा एकदा स्वतः आरशासमोर उभा राहा, तुला कळल का तुझी लायकी काय ती. पण काय झालं माहितीये का, ज्याची लायकी नाही त्याला खरं तर थोडी लायकी देण्याचा प्रयत्न समाजाने केला. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, समाज आता सुधारणार. भविष्यामध्ये समाज बाळा तुला घरी पाठवणार आहे, तू घरी जायची तयारी कर. आत्ताच तू मावरान बघून ठेव, कुठे म्हशी वळायची आणि कुठे बाईला सोडायची. ती हे जात आहे तिकडे याला म्हशाला बाईला घेऊन. आणि लोकांना काय करते का, मी तिथं दहशत निर्माण करायला, जी दहशत आहे ती गेल्या वर्षी कपडे फाटच तो याला मारला असता, पळून आला. आणि काय करते, कर्नाटक वरून बैल आणला म्हणला, आणि त्या बैलाच्या कानात हे मराठी बोलत आहे. अरे बाबा, म्हणजे हसावा का रडावा याच्या पुढं? एवढा मूर्ख गडी कधीच ना पाहिला. बरं काय होतंय तिकडे गेलो लोकांना बाबा एका ठिकाणी जेवणाची व्यवस्था, बाकी गोष्ट लोक जातात, लोक जातीने अशातला भाग नाही. पण तू कर्नाटक वरून बैल आणला म्हणला आणि त्याच्या कानात मराठी सांगतो. काय म्हणतोय? तू मालक लखोपती आहे, तू काजू खातो का तू खजूर खातो? अरे म्हणजे बैलाला काजू खातो का खजूर खातो? इथं लोकांना एक टायमाची भाकर मिळत नाही वन करायला. ते बाबा तू बैलाला म्हणतो, मग ती बुद्धी कुठं? मी त्याचा एक व्हिडिओ पाहिला, तुम्हाला मी तो लवकर स्क्रीनला दाखवणार आहे. याच्या तोंडात पैशाचा बंडल, म्हणजे मस्ती पैशाची, आणि असं नाचत आहे येड. पैशाचा बंडल तोंडात ठेवून तुला एवढा माज आहे का गरीबाचे पैसे खाऊन? तो माज आहे ना माज. आता 7 तारखेला उतरणार आहे. येड्यासारखा करू नको, तू येडा होणार आहे मला माहिती आहे. चढले बुद्धी तुझी बाबा, मेंदू लवकर पातळ होणार आहे. येड्यासारखं वागू नको, मग हात जोडून विनंती आहे. येड्यासारखं वागू नको, नाही तर भविष्यामध्ये समाजात बसण्या उठण्याच्या लायकीचं राहणार नाही. प्रत्येक गावामध्ये एक चोरी यानं केलं. प्रत्येक गावात एक गाव सांगा इथं चोरला नाही म्हणून. एक नंबरचा चोरटा गडी हे मला अधिकृत हे करा. आणि आम्हाला अलिबाबा 40 म्हणजे लोकांनी एकत्र आला. यांना समाजाचं अध्यक्ष असताना मोर्चा काढला, यानं तांदूळ पैसे खाल्ले त्या काळामध्ये. मग समाजाच्या मागे गेला नाही कोण म्हणते. आम्ही सुद्धा तरुण त्या काळामध्ये याच्या मागे गेलो ना. का नाही गेलो? काय गेलो तर बा कुठंतरी समाजाचा माणूस पुढे जाईल काहीतरी करी. पण नाही. असो, माझ्या माहितीप्रमाणे आज इतकं मी बोललोय. तो जातीवरून बोलत, तो एखाद्या शिक्षणावरून बोलत, काय बोलत, भरपूर गोष्टी आहेत. परंतु आज मला वाटतं त्याच्या पोटापुरतं एवढं झालं. शहाण्याला शब्दाचा मार. सुधारायचं असेल तर सुधर. तुला इज्जत दिले त्या इज्जतीप्रमाणे राहा, नाही तर लोक समाज आहे. हा समाज रावाचं रंग होताना आम्ही इथं बघितलं. लोक वर घेतात डोक्यावरून खाली पण आपटीतात. त्याच्यामुळे सुधर बाबा, एवढं मी बोलतो. धन्यवाद. गावारी साहेब, आता तुम्ही जे बोलले, टीका केल्या, पण काल असा एक टीकेचा विषय असा ठरला होता, बकराची मौत. नक्की काय प्रकार येतो? काय बकरीची मौत, त्याची काय? शेळीची मौत.
नाही आम्हाला नाही का माहिती शेळीची मौतन हे काय करतंय तुम्हाला तर कुठं शेळी वाघानं धरली हे तिथं जाताना व्हिडिओ करते. आता माझ्या गावामध्ये शेळी जाते आम्ही फॉरेस्ट ऑफिसर येतात त्यांना आम्ही देतो 7,000 रुपये मिळतात. मोठं जनावर खालं तर 25,000 रुपये मिळतात. माणसाला समजा काही इजा झाली खालं तर 25 लाख रुपये मिळतात. तो शासनाचा भाग आहे ते आम्हाला नाही माहिती काय बकराची मौतन काय त्यालाच माहिती. त्याला विचार नीट खुलासा करा कारण त्याला जी सवय कुत्र्याच्या बकराच्या माहितीला जायची. ते 11,000 रुपयाचा जो विषय सांगितला त्याच्यामध्ये काही लाभार्थींना आपल्याकडनं म्हणजे जी कोणी कंपनी आहे तिच्याकडनं काही म्हशी मिळाल्यात आणि काही बाकी आहेत असं आपलं म्हणणं. नाही मिळाल्या नाही. तर हे जे आहे 11,000 रुपये जे आहेत ना हे मी तुम्हाला जे सांगितलं ना की आमच्या 7/12/36 च अशी की आम्हाला बँक कर्ज देत नाही. मग बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट करता जो लाभार्थी 5% हिस्सा आहे तो कंपनीच्या नाव आम्ही ऍड केलाय. जवळजवळ आता 70 प्रकरणं आमची मंजूर आहेत. आता ही 10 तारीख झाली का बँक टप्प्याटप्प्याने सगळ्यांना पैसे देणार आहे त्याच्यामध्ये. त्याचं पत्र ते आलंय का आपल्याकडे मंजुरीचं पत्र आलंय का? हा मंजूरचं ऑनलाईन आहे ते CMGPच्या पोर्टलला गेलं ना तर प्रत्येक लाभार्थ्याला त्यांनी ते OTP नंबर आणि ते सगळं पाठवलेले कन्सल्टंटने आमच्या. त्याला कन्सल्टंट नेमावा लागतो. ह्या मूर्खाला काय कळतो कन्सल्टंट म्हणजे काय भानगडी आहेत त्या यांना का सुरूच केला नाही काही. तर आता त्याला मोठा प्रोजेक्ट करायचा सर 4 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत त्याच्या 2 कोटी सबसिडी म्हणजे आम्हाला वेळ जाणारच आहे ना थोडासा. आता काय होतंय इलेक्शन आलं 4-2 त्याचे नातेवाईक असतील त्यांना जाऊन काहीतरी कारण सांगत असेल आणि ते बोलत असेल. एका डिंगोरे त्या साईडचे एक माणूस आहे आपला किराणा सप्लाय करीत होता त्या माणसाने सुद्धा यांना ब्लॅकमेल करून देशोधडीला लावले अशी लय प्रकरण आहे सर. 11,000 रुपये तुम्ही जे घेतले ते कोणाच्या नावाने त्याचा आपल्याकडे हा आहे ना ओम वेटरनरी सर्व्हिसच्या नावाने दत्ता गंगाराम गवारी असं काय सांगितलं. तुम्हाला सांगू का दत्ता गंगाराम गवारी कुठेही कोणत्याही व्यक्तीकडे गेलेला नाही. हे पैसे मी तर स्वतः हातामध्ये घेतले नाही. आणि त्या दूध डेअरीमध्ये 3 कर्मचारी काम करतात आणि 5 पिकअप ड्रायव्हर तिथं काम करतात. एवढा मोठा तो साम्राज्य 3.5 कोटी रुपये वर्षाला आमचा टर्नओव्हर आहे. म्हणजे या मूर्खाला कळायला पाहिजे का एवढा मोठा प्रोजेक्ट उभारताना आता आम्ही 10 कोटी सबसिडीवरती मोठं प्रोसेस युनिट सुरू करतोय. लवकर त्याची जागा पण फायनल झाली. लवकर आम्ही हे सगळे शेतकऱ्यांच्या हितासाठी करतोय. भविष्यामध्ये आम्ही आता वेगवेगळे सगळे सहकारी एकत्र येऊन करतोय. त्यामुळे दत्तात्रय गंगाराम गवारी कोणाकडे गेला नाही. पण हा जबाबदारीने सांगतो ते 11,000 रुपये जे आपण जे घेतलेत त्याचं आमच्याकडे डिपॉझिट चेक आहे त्याला जबाबदार दत्त गवारी 100% आहे. ते आमच्याकडे आहे. चोर नाही मी. चोर असतं सांगितलं यांना सांगा ना किती लोकांच्या चोऱ्या केल्या तर ते पैसे कुठे आहेत कुठे शिक्षकाच्या बदल्यात पैसे कुठून मोठा झाला एवढा. हा जो दारू विकत होता हातबट्टीची डुकरं आडीत होता भरून खाली गाठा घालून फुगं विकत होता हे जगह कुठून पैसा आल्यानं सांगा. दत्त गवारी सांगतो होय त्या 200 शेतकऱ्यांची जबाबदारी दत्त गवारीची आणि माझे 500 डेअरी मधले शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न वाढवून द्यायची जबाबदारी दत्त गवारीची आहे. होय जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे होते असं आपण म्हणताय विकासाचं काही केलं नाही. ठीक आहे आता तुम्ही राजकारणामध्ये आहात विकासाच्या दृष्टीने पुढे निघालात तुमची ध्येय धोरणं काय विकास तुम्ही काय केलं विकासाचं काम. नाही आमच्याकडे काय सत्तेची पद आली काय विकास काम करायला. आता मी सरपंच आहे माझ्या गावात सांगतो ना मी सरपंच आहे माझ्या गावामध्ये. मी सरपंच असताना जल जीवन माझं 84 लाखाचं मंजूर होतं. मी त्याचं रिइस्टिमेट करून 3,49,00,000 रुपयाचं का केलं तर माझ्या गावाला पाणी पुरलं पाहिजे. माझ्या इथं वर्सुबाईचं मंदिर आहे तिथं फ्लोटिंग पॉप्युलेशन येते त्याला पाणी पुरवलं पाहिजे म्हणून 3,49,00,000 रुपयाचं केलं. वर्सुबाईला जाणारे जे अप्रोच रोड आहेत त्या रोडला आमदार साहेबांच्या माध्यमातून 4.5 कोटी रुपये त्याची प्रशासकीय मान्यता तुम्हाला लवकर मी दाखवतो. वर्सुबाईला मंत्री आणला त्याचा आराखडा बनवला कोणतरी म्हणलं मागे सडे पठारे आणि सडे पठारला आणला तर तसं नाही. त्याचं क्लिअर कट पर्यटन विकासाचं पत्र आहे त्याचा DPR शासनाने तयार केलाय. याला DPR कळत नाही. हा DPR ला 2 कोटी रुपये आता आले त्याची प्रशासकीय मान्यता आमच्याकडे लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मी रोजगार हमीच्या 2 रस्ते आणलेत 40 लाख रुपयाचे गावाला. वाडी तिथे रस्ता केलाय. आमच्या वाड्यांना रस्ते नव्हते. शेततळी तयार करतोय. रोजगार हमीतून विहिरी तयार करतोय. आता आमच्या इथं दुग्ध व्यवसाय सुरू झालाय. लवकर आम्ही कुक्कुटपालन सुरू करतोय शेळी पालन सुरू करतोय. हे सरपंच म्हणून मी करतोय माझ्या गावाला. आणि जी दूध डेअरी सुरू केली ना सर 21 ते 22 गावांचे शेतकरी दूध कलेक्शन करतात आणि त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दर महिन्याला 3 वेळा पैसे जातात 5, 15 आणि 25 या तारखांना बिनचुकता ऑनलाईन पैसे जातात. तुम्ही कधी बँक स्टेटमेंट जाऊन चेक करा. आणि माझ्या गावकऱ्यांनी मला सांगितलंय बाळा डेअरी सांभाळ तिथून ते 10-20 रुपये मिळतील ते तू डिझेलला वापर पण चोऱ्या करू नको ह्या चोरट्यासारख्या. हे शिकवणारं माझं गाव आहे. आणि समाजामध्ये असताना जेव्हा मी MSW करत होतो तेव्हा विवाह सोहळे केले सोमतवाडीला गोरगरिबांची लग्न लावून दिली.
कितीतरी महिलांना मी शिलाई मशीनचं प्रशिक्षण दिलं, महिलांना शिलाई मशीन दिली, मुलींना कराटे प्रशिक्षण शिकवलं, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मग मशरूम असेल, चॉकलेट असेल, मसाला असेल, अगरबत्ती असेल, याची प्रशिक्षण आम्ही दिली. यांनी काय केलं, यांना लोकांचं कसं लुबाडील अगिरणीत पैसे खातो, हा ताडपत्रीत पैसे खातो, म्हणजे संडासात पैसे खातो, कवा संडास बी खातो हा. म्हणजे असला मूर्ख माणूस आहे. आणि आम्ही काय केलं ना सर, ऐका, आमदार शरददादांच्या माध्यमातून जेव्हा दादा आता निवडून आले तेव्हा दादाला आग्रह धरला, सेंट्रल रिझर्व्ह फंडातला तुम्ही PWD कडे जा आणि एक्झिट डेप्युटीला विचारा, तिथून रिंग रोड जो जुन्नर पासून तांब्यापर्यंत, तांब्यापासून कावळखिंडी नगर सुकावेडे आंबे आत्वीज इंगळूरच्या घाटाने खाली इंगळून दोन्ही भिवाडे त्यानंतर आंबोली आपटाळे घाटघर त्या मार्गे देवळा मार्गे जुन्नर, इथं जुन्नरवरून परत आपटाळे आणि इकडून बेलसर मार्गे पुन्हा इंगळून, हा रिंग रोड 185 किलोमीटरचा 500 कोटीचा रोड दादानी प्रस्तावित केला. दुसरी गोष्ट 2018ला जे माणिकडोचं धरण आहे त्याला बुडीत बंधारे केले. दादाला सांगितलं की दादा त्या ठिकाणी बुडीत बंधारे करा, आपल्याला सिंचनाची व्यवस्था करा, ते काम आपल्याला करायची. दादानी जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा तालुका आहे, गोदरे गाव आहे, गोदरे गाव, त्या गोदरे गावामध्ये माझ्या स्वतःच्या नावावरती 25 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार आहे. कोणता आमदार मला दाखवा असा का जो स्वतःच्या खिशातून पैसे, इथले आमदार घ्या, बेनके साहेब घ्या, बाकीचे घ्या, दाखवा का कोणा असा स्वतःच्या खिशातल्या पैशातून. आज गोदरेला जा बरं आणि तिथं जमीन म्हणा मला 2 लाख रुपये एकराने किंवा गुंठ्याने ते कोण देतंय का बघा. मग तिथलं हे करण्याची धमक आहे ना, ही फक्त मी दादाला सांगितलं, दादा आमच्या प्यासा क्षेत्र आहे, आमच्या इथं दवाखान्याची सोय नाही, एखादं स्पेशल केस करून प्यासा क्षेत्रामध्ये चांगलं मोठं हॉस्पिटल 50-100 बेडचं बांधा, हे विजन आहेत आमचे. दादाला सांगितलं की दादा हे जर पर्यटन आहे, मग आमचा चावंड किल्ला असेल, आमचा जीवधन किल्ला असेल, आमचा हरिश्चंद्रगड असेल, आमची दुर्गादेवी असेल, आमच्या त्या कांचन धबधब्याला सर पायऱ्याने उतरायला 2.5 कोटी रुपये आपण तिकडे दिलेले. इकडं ह्या दाऱ्या घाटामध्ये जवळजवळ 3.5-4 कोटी रुपये आपल्याला आले, तिथं रिसॉर्ट सुरू झाले. म्हणजे हे जर गड किल्ल्यांचा विकास झाला, जर आदिवासी भागाच्या रस्त्यांचा विकास झाला, तिथं जर चांगल्या फुल फोर्सनी लाईटीचा विकास झाला, तिथं दवाखाने आले, तिथं सगळं दळणवळण चांगलं झालं, तर पर्यटक येतील आणि गोरगरीब तरुणांच्या हाताला काम लागेल ना. की तुम्ही मला सांगा 65 केवीचा डीपी आणि हे म्हणलं मी 100 गिरणी वाटल्या, याच्या बापांनी पाहिलं का त्या चालतील का तरी त्या गावामध्ये. याला अक्कल पाहिजे का, तिथला ट्रान्सफॉर्मर मोठा केला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, मग गिरणी दिली पाहिजे. गिरण नाही चालं ना, फ्रीज चालं ना आणि काहीच चालं ना, ह्या जळला का ते जळला तर टीव्ही उडाला. म्हणजे हा जे लोकांना म्हणतात ना हे उडालेले बलेत, तशी परिस्थिती हा करून ठेवतोय. आणि यांनी माझं म्हणणं काय आहे, जिल्हा परिषदेचे जेवढे डिपार्टमेंट आहेत, मग जलसंधारण असेल, पाणी विभाग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, याची एवढ्या विभागाची जरी आता कामं केली असती ना, हा म्हणला याला विचारलं ना तुम्ही आमदार खासदाराला विचारा. अरे आमदार खासदारांच्या मागं लागून तू तिकडं आता उभा राहिला निवडणुकीला, किती पैसे खाले सांगायला लावू नको मला जनतेसमोर. समाज विकला तू मूर्ख माणसा. हा याला म्हणायचा मी उभा राहिलो का त्याची मतं खातो मला पैसे दे, याला म्हणायचं मी उभा राहिलो का याची मतं खातो मला पैसे दे. यांना असं याला उडव ते गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नाही का तो चित्रपट आहे त्याच्यासारखं सगळ्यांचेच खाल्ले आहेत. एकही गाडी नाही, एकही आमदार नाही असं तर त्याचे पैसे खाल्ले नाही यांना, सगळ्यांचे पैसे याला खाल्ले. हा आमच्याही खाल्ले आहेत, सांगू ना आकडा तुम्ही दमदारांना, सगळ्याच एका दिवशी तुम्ही माठ ओढून नका ना ओढून घेऊ. यांना किती पैसे खालत कुठं खालत सगळं. दत्तगावरी मी आणि शिवाय हा शिवसेनेमध्ये होता, यांना तिथं खुशी प्रवेश केला होता नारंगावला. हा राष्ट्रवादीमध्ये बराच घुसला, याचा प्रवेश झाला नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आज दत्तगावरी उपतालुका प्रमुख तुम्हाला ना 8 असतात, आज जबाबदारीने सांगतो असल्या मूर्ख आणि बिनडोक आमच्या शिवसेना पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या आणि विरोधी काम करणाऱ्या देवराम लांडेची मी हक्कलपट्टी करतोय, ही बातमी पण लावा. आणि ही जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. मग मूर्ख माणूस आहे तो, त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही. आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, वकील, समाजसेवेमध्ये काम करणारी माणसं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं. सर उद्या सुनीताताई बोराडे आणि आमच्या 2 भगिनी निलमताई कमलताई निवडून आल्या ना, तर बागाचा चेहरा मोहरा बदलणार. आमदार खासदारांच्या मागे लागणार, मंत्र्यांच्या मागे लागणार, इकडे खात्याचे मंत्री आणणार, कलेक्टर इकडे आणणार, त्यांना दाखवणार आमची अवस्था. अरे आज आम्ही जन्माला आलो ना तर आम्ही रस्त्यात जन्माला येतोय, मरायला लागलो ना तर पावसाळ्यामध्ये आम्हाला बांधव पुरीतात वरून पाऊस पडत असताना. आमच्या गावात स्मशानभूमी नाही, आमच्या गावात दसक्रिया शेड नाही, काय आमच्या गावांमध्ये.
काय मुलांना कुठे वाचन, मी सांगतो तुम्हाला सांगतो, मी गावात सरपंच झालो, बुद्ध विहार बांधलं लोकवर्गणीतून, तिथं मी संविधान वाचन करायला लोकांना सांगितलं की कायदा शिका, कायदा वाचा, हे मी सांगतोय सरपंच म्हणून. हे तू का करू शकला नाही? आता तुम्हाला लवकरच सांगतो, माझं गाव आदर्श योजनेमध्ये लवकर बसवतोय मी, सर्वांगीण विकास करणार. मला कोल्हापूरवरून जणकू बोराडे आहेत माहिती दे, तिथून मला राजश्री शाहू महाराजांच्या संस्थेतून फोन आला, म्हणलं तुम्हाला पुरस्कार द्यायचे, म्हणला मी पुरस्कार घ्यायला अजून लायकीचा नाही बोललो. ज्या दिवशी माझ्या गावच्या माणसाच्या डोळ्याचं समाधान मी आणील, दिवस रात्र काम करतोय. अजून एकदा मी माझ्या बायका पोरांबरोबर जेव्हा बसलो नाही 4-5 वर्षामध्ये, दिवस रात्र माझ्या गावासाठी समाजासाठी लढतोय. मी चोऱ्या करायला हिंडत नाही, गावासाठी हिंडतोय. आणि लवकरच तुम्हाला सांगतो, मी त्या सगळ्या जेव्हा माझ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू दिसेल, तो माझ्यासाठी पुरस्कार महत्वाचा असेल आणि मोठा असेल. हे कुठे बी जात आहे, ट्रॉफी छापीत आहे, याचा गेला नाव काय वाधाळ, आग्या मोळ, लोकांना नाव काय असतात, काय म्हणतात त्याला, लोकनेते, आपला माणूस, हक्काचा माणूस, महात्मा, याला कोणाही नाव दिली. बरं आता उमेदवार ते म्हणले मी लय डेंजर आहे, काय करू आम्ही, पळू का घरातून जाऊन लपून बसू का? अरे काय, मग ही तुमची बुद्धी आहे, तुम्ही काय विकास, तुम्ही आम्हाला म्हणता ना तुमचं विजन काय आहे, समोरच्या उमेदवाराला म्हणा अरे 25 वर्ष स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा, सोपं नव्हतं साहेब राज्यमंत्री, नंतर बहिणीला उपसभापती. तेच ते राज्यमंत्री दर्जामुळे ते तुम्हाला वाईट वाटते का? नाही, चांगली गोष्ट आहे ना, पण काम करायला पाहिजे होतं ना, काम का नाही केलं? हे चोऱ्या करीत बसला, हे शिक्षकाच्या बदलीतून पैसे खा, इकडून पैसे खा, हे करीत बसला. हा पुरावे म्हणजे काय, उगाच मोठा झालाय. ते मारुतीवाड होतं तिथं, मारुतीवाडला विचारा, मारुतीवाड तुम्हाला सांगतो ऐका, हे आडाण होता, याला अकलाचा बेजा नाही अजिबात. मारुतीवाड शिकलेला माणूस, मारुतीवाडला तिथं PM म्हणून ठेवला, मारुतीवाडी त्याला बरंचसं तिथं शिकवला. काळूदादाला देखील सगळं माहिती, काळूदादा सगळी राष्ट्रवादी एकत्र होती त्या काळात. तर याला जमायचं नाही, या नोटा मोजायच्या 10-10 5-5 50 कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेल्या. आता लय सर सांगायला लागू नका, जेवढं आहे तेवढं बरोबर. शेवटचा प्रश्न, ते गोधरामध्ये काय तुम्ही एकच मत मागताय असं काय प्रकारचं कालच्या त्या, तुम्हाला खरं सांगू का, आम्ही तिन्ही मतं मागतोय आणि आम्ही छाती ठोकून मागतोय. हे असले मागण पुढे नाही, कोण गोधरात एक मत मागत नाही. आम्ही सांगतो आम्ही तिन्ही मतं मागतोय. याच्यासारखं नाही, यांनी काही लोकांना पैसे देऊन उभी केल्यात मतं खायला. काय म्हणजे तुम्हाला एक मागा मला एक मागा, हा लोकांकडे. मला तुम्ही साधा सिंपल सांगा ना, हा जो स्कॉर्पिओतून हिंडतोय ना, याच्या गाडीत 3 उमेदवारांचे फोटो आहेत का? हा, त्या लोकांकडून पैसे घेतले, याला त्या दिवशी बडवणार होती ते 2 जण हरामखोर म्हणले पैसे खाले तू, पण त्यांनी बडवलं नाही. तुम्हाला सांगतो येत्या दिवसामध्ये दिसणार आहे माझे सगळे सहकारी इथं बोलणार, पण एक जबाबदारीने सांगतो, शेवटचं जबाबदारीने सांगतो, माझ्या एकाही कार्यकर्त्यावर, मी उपतालुका प्रमुख आहे, गटाची जबाबदारी माझ्याकडे. तुला हिंमत आहे ना, ये पत्रकार घेऊन बस आमच्या समोर, सांग ही कामं मी केलेत म्हणून. पण तू जर असं जर बावड सारखा बडबडला, माझ्या कार्यकर्त्यांना हे केला, तर बघ बाकी तुला सोडणार नाही, एवढं या निमित्ताने मी सांगतो. आजच्या दिवसापर्यंत विषय काय, कारण टेकडीचा विषय काय साहेब तुम्हाला लवकर त्याचं सांगू. मी बोललोय त्याचं स्पष्टीकरण देईल. आजचं एवढं मी बोललोय आहे ना, अजून आहे, सगळं आहे. थांबा, आगे देखो होतंय क्या, सगळं आहे आमच्याकडे एकी चढ एक आहे. मी एक निमित्त आहे, मी एक छोटे आहे, अजून आमचे लय मोठी माणसं आजूबाजूला बसलेत ना, हे असा बॉम्बस्फोट करणार आहेत. काल लांडे साहेबांनी बोलले की आम्ही डबे वाटले, तुम्ही एखादी वाटी वाटा. अरे डबे वाटी वाटायची काय कारण नाही. आम्ही लोकांना स्वतःच्या पाय उभं करायला, आमची जी पोरं आहेत ना, आमची जी शिकलेली मुलं, रोजगार आम्ही कायदा शिकवतो, रोजगार आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. आम्ही काय डबे वाटून काय वाटू, आम्हाला काय एवढी हे नाही आली, आम्ही सक्षम आहेत. आज डबे वाटले म्हणजे काय वाटले, आम्ही देखील गावागावामध्ये मदती करतो, पण आम्ही असले नौटंकी करत नाही लोकांच्या जीवन. शेजारी बसले ते जे उतळे, हा ते गुन्हेगार आहेत असं कोणा सांगितलं गुन्हेगार आहेत? आणि हा तडीपार गुंडे, हा जो आहे ना, हा जो बोलतोय ना स्वतः, हा तडीपार गुंडे. बंडूतवरती यांनी खोटे केसेस गुन्हे दाखल केले, त्याचा पर्दाफाश झाला, मग का नाही बंडूतला अटक केली? कोणा सांगितलं? म्हणा कर ना, तू यातलं हिंमत येत, तू अटक झाला होता ना, आता म्हणा तूच बघ, जरा दम धर, 9 तारीख होऊन दे, हे सगळे पुरावे काढतो, कोर्ट कमिशन नेमतो, हे सगळे पुरावे आहेत, हे सगळे तिची भ्रष्टाचाराच्या काळा चिठ्ठ्या, हा सगळं आम्ही काढतो. येत्या 9 तारीख झाली का कोर्ट कमिशन बसून आपल्यावरही मोगराच चोरल्याचा आरोप. अरे बाबा, मी काय म्हणतो, चोरल्याचा आरोप तर सिद्ध कर ना, मूर्ख माणसा म्हणावा. काय चोरल्याचा आरोप आहे? मग कुठे लोक आली माझ्या घरी हे घेऊन, दांडकी घेऊन तुझ्यासारखी. यांना एकदा भजन स्पर्धा होती मुंडे शाळेमध्ये,
हे मुंडे साहेबांनी ज्याकडे 2 लाख रुपये दिले, हा पैसे घेऊन पळायला घरी घेऊन बसला बंगले. लोक आहेत ना महाराजांचे मुरकुटे महाराजांना विचारा, खंडागळे महाराजांना विचारा, दगडी घेऊन बंगल्याच्या बाहेर उभी राहिली होती. मग हे चोरटे आणि आम्हाला शिकवणार. बरं मी चोरी केली तर शासन मला फाशी दे ना बाबांनो. बरं मग मी चोरी केली तर माझ्या काय कुठं बंगले, हा कुठं मी चाकणला जागा घेतल्यात, काय केलंय मी? हा म्हणजे ह्या चोरट्या माणसाबद्दल तुम्ही अरे आम्ही लय गरीब आहे, आम्ही लय सर्वसामान्य रे, आम्ही शेतकऱ्याची पोरत आमच्या आई बापांनी मजुरी केले, असे आमची प्रतारणा करू नको म्हणा मूर्ख माणसा. हा लबाडा म्हणा. धन्यवाद.